ज्वलन्तं वन्दामि बुद्धं भवपारतिन्नं ब्रह्मेन्द्रदेवेन्द्र नरेन्द्रराजं बोधिसुबोधिकरुणानुगुणं पन्यापदीपं जलितो ज्वलन्तं वन्दामि बुद्धं भवपारतिन्नं। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध ने सुआख्यात किया हुआ सद्धम्म के पवित्र पावन मार्ग पर चलने वाला आर्य श्रावक संघ प्रथमतः 3 रत्नों को त्रिवार अभिवादन करते हुए युगों युगों की गुलामी उद्ध्वस्त करने वाले द्वितीय बुद्ध शासन के कर्णधार बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, उनके धम्म क्रांति को आखिर के सांस्कृतिक समर्पण और यहाँ ऑनलाइन उपस्थित सभी श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक उपासिका बाल तथा बालिका, उनको भी खूब खूब मंगल मैत्री। आज हम एक छोटी सी कथा लेंगे, फिर बाद में मैत्री करेंगे। एक कथा है आनंद श्रेष्ठी वस्तु की। ये कथा है, पहले हम ये गाथा बोलेंगे। पुत्तमत्थि धन्नमत्थि इति बालो विहन्नति अत्ता हि अत्तनो नत्थि कुतो पुत्ता कुतो धनन्ति उत्तमत्थि धनं मत्थि इति बालो विहन्नति अत्ता हि अत्तनो नत्थि कुतो पुत्ता कुतो धनन्ति। तो ये गाथा है, यह आनंद, यह धम्म देशना शास्ता ने श्रावस्ती में साधना करते समय आनंद श्रेष्ठ को उद्देश्य कर कही गई थी। श्रावस्ती में 40 करोड़ की संपत्ति वाला आनंद श्रेष्ठी नाम का एक अत्यंत कंजूस पुरुष रहता था। बहुत कंजूस था। प्रत्येक पक्ष 15वें दिन में आपने संबंधी योजन को एकत्र कर उनके सम्मुख अपने पुत्र मूलश्री को 3 समय यही उपदेश करता था। यही 40 करोड़ की धन बहुत है, आसाना समय बैठना, वर्तमान धन किसी को न देना, अपितु नया धन पैदा करते ही रहना चाहिए। नया धन पैदा करते ही रहना चाहिए और एक एक पैसा धन खर्च करने का पर भी यह एक एक दिन क्षीण नष्ट हो ही जाता है। ये बार बार आपने जितने भी घर के लोग हैं उनके समूह की ऐसी बातें करते थे। धन के स्वाभाविक नाश का ध्यान रखते हुए धन को खोद कर खा जाने वाली दिन को यानी खुशामदी लोग पर दृष्टि रखते हुए तथा घर में शराबी लोगों की एकत्र होने से सावधान रहते हुए बुद्धिमान को घर बसाना ही चाहिए। वह सृष्टि अपनी 5 महानिधियाँ छिपे खजाने अपने पुत्र को न बताकर अपने धन में ही मन लगाए हुए तथा असीम कंजूसी करते हुए समय आने पर काल कवलित हो गए, यानी कि उसका देहांत हो गया वो कंजूस व्यक्ति का। तो उसी नगर के द्वार के समीप समापिस्त ग्राम में 1000 चांडालों की बस्ती थी। उसमें रहने वाले एक चांडाली की कोख में उसने पुनर्जन्म ग्रहण किया। राजा ने उस श्रेष्ठी का मरणव्रत सुनकर उसके पुत्र मूलश्री को बुलाकर नगर श्रेष्ठी के पद पर अभिषिक्त कर दिया। वह 1000 चांडालों का एक समूह एकमात्र नौकरी करना ही जानता था। उसी से वही किसी तरह जीवित था, परंतु वह सेठ जब से उस चांडाली की कोख में आया तब से वह उसकी माता को नौकरी ही मिलना बंद हो गई। नौकरी मिलती थी ना, दोनों समय पेट भर भोजन से अधिक अन्य उन लोगों को न सोचा आज कल हम कार्य करते हुए भोजन मात्र भी नहीं पा रहे हैं, अवश्य ही हमारे बीच कोई काल करनी
या मंद भाग्य पैदा हो गया है। इस तरह विचार कर उन्होंने अपनी वस्ती के 2 विभाजन करे। इस कुटुंब में ही काल करनी है, यह निश्चित कर उसकी माता को वहाँ से निकाल दिया। वह चांडाली भी जब तक उसके कोख में गर्भ रहा तब तक खाने भर के ही लिए भी किसी तरह कुछ पाकर बहुत कठिनता से एक पुत्र को पैदा कर पाई। जब तक कि हाथ पैर आँख कान नाक मुख कुछ भी तो यथास्थान नहीं था। वह इस तरह के अंगवैक्य से युक्त प्रत्यक्ष पिशाच की तरह अत्यधिक क्रूर था। ऐसा होने पर भी उसकी माता उसे न छोड़ सकी। कोख में पले पुत्र का बेमोह इसी तरह की कठिन से कठिन हुआ करता है। वह उसका बहुत ही क्रूरता से पालन करती हुई विगत दिन में कुछ भी न पाकर दूसरे दिन उसको घर पर ही छोड़कर जाती थी। तब वह खाने पर को पा सकती थी। तब उसके सामने ही एक ही मार्ग रह गया था। वह कटोरा हाथ में लेकर भिक्षा करके किसी तरह अपना जीवन यापन करे। अंत उसने अपने पुत्र को कटोरा हाथ में देकर उससे कहा, तात आम तुम्हारे कारण बहुत दुख झेल चुके हैं। अब आगे इस तरह दुख झेलकर तुम्हारा पालन पोषण हमारे लिए बहुत कठिन होता जा रहा है। इस नगर में भिखारियों को कुछ नियत स्थानों पर भिक्षा मिलती है, वहाँ भिक्षा मांगकर तो अपना जीवन यापन करे। यो कहकर माता ने उसको त्याग दिया। तब वह घर घर घूमता हुआ आनंद श्रेष्ठी के घर के सामने जाकर अपने पूर्व जन्म का स्मरण कर अपने घर में प्रविष्ट हुआ। घर के प्रारंभ के 3 कमरों में उसे कोई नहीं दिखाई दिया, तो चौथे कमरे में जाने पर मूल श्रेष्ठी के पुत्रों ने उसको देखकर भयभीत होते हुए रोना चिल्लाना प्रारंभ किया। और उसे सुनकर मूलश्री ने कि कर्मचारियों ने अरे निकल यहाँ से, मनहूस यहाँ चला आया कहाँ से, कहते हुए मार पीट कर निकाल दिया और कूड़े के ढेर पर पटक दिए। शास्ता आनंद स्थविर को साथ ले भिक्षु हेतु जाते हुए वहाँ पहुँचे। स्थविर को देखकर स्थविर द्वारा पूछे जाने पर उसने अपने पर बीती हुई समग्र घटना सुनाई। स्थविर ने मूल श्री को बुलाया और वहाँ अन्य नागरिकों की कौतूहलवश एकत्र हो गए तथा शास्ता ने मूल श्री से पूछा, जानते हो ये कौन है? नहीं भंते, शास्ता ने बताया, अरे यह तुम्हारे पिता आनंद श्रेष्ठी है। परंतु उपस्थित नागरिकों ने यों मूल श्री को शास्ता की बात पर विश्वास नहीं हो रहा था। तब शास्ता ने आनंद श्रेष्ठी को आज्ञा दी, श्रेष्ठी अपने पुत्र को छिपा कर रखी हुई अपनी 5 महानदियाँ बताओ। श्रेष्ठी ने अपने पुत्र को 5 महानदियाँ बता दी। तब सबको आनंद श्रेष्ठी की वास्तविकता पर विश्वास हुआ कि वह शास्ता का शरणागत हुआ और शास्ता के उस आनंद श्रेष्ठी को धर्म उपदेश करते हुए यह गाथा कही। पुत्तमत्थि धनमत्थि इति बालो विहनति अत्ता हि अत्तनो नत्थि कुतो पुत्ता कुतो धनं। ये मेरे पुत्र है, ये मेरा धन है, ऐसा विचार कर मूर्ख मनुष्य इस संसार में दुख ही पाता है। अरे जब आत्मा ही अपना नहीं है तो पुत्र तथा धन किसी की कैसे एवं कहाँ से
हो जाएगा। गाथा का स्पष्ट अर्थ है, पुत्र मत्थि धन मत्थि, मूर्ख ये मेरे पुत्र है, ये मेरा धन है। ऐसी पुत्र तृष्णा एवं धन तृष्णा से संसार में फंसता चलता जाता है और उसके कारण वह अधिक से अधिक दुख पाता रहता है। ये मेरे पुत्र नष्ट न हो जाए, ये मेरा धन नष्ट हो रहा है, या मेरे पुत्र नष्ट हो जाएंगे, इन कल्पनाओं से वह उद्विग्न होता रहता है और दुख पाता रहता है। धन के विषय को लेकर भी यह क्रम समझ लेना चाहिए। ये 6 कारणों से प्राणी इन संसार में कष्ट पाता रहता है। इसी तरह मैं पुत्रों के पालन करूँगा, दिन रात की चिंता में लगा हुआ, भूमि पर जल में मार्ग पर चलते हुए, नाना प्रकार के उद्यम करते हुए उनके लिए कष्ट पाता रहता है। ऐसी ही दुखी पुरुष का अत्ता ही अत्तनो नथि, आत्मा भी अपना सहायक नहीं है। इसी विघात से दुखी पुरुष जीवन पर्यंत उद्यम करता हुआ भी स्वयं को सुखी नहीं कर सकता। मृत्युशया पर पड़ा हुआ पुरुष जब मृत्यु एवं अग्निज्वाला तुल्य वेदनाओं से जल रहा हो, तो उसके शरीर के संधि बंधन शिथिल होते जा रहे हैं, अस्थि समूह टूटता जा रहा हो, आंखें मूंदने पर परलोक दिखाई देते हो और आंखों खोलने पर यही लोग पुत्र पुत्रियों दिखाई देता है। पहले जिसके प्रतिदिन 2 बार स्नान कराते हुए, 3 बार खिलाते हुए, गंध माला आदि से अलंकृत करते हुए जीवन पर्यंत पाला पोसा गया, यह शरीर भी जब साथी बनकर अपनी ही रक्षा करने में असमर्थ हो, तो उसको कहते कुत्तो धनंग, यानी पुत्र या धन उस समय क्यों सहायक कर पाएंगे आनंद श्रेष्ठ को, जिसके जीवन पर्यंत किसी को 1 कौड़ी भी नहीं दी। केवल पुत्र के लिए धन एकत्र करता रहा और पुनर्जन्म में मरणाशय परे पड़ गए हुए को, या इस जन्म में ऐसे दुख पाते हुए कि पुत्र और धन उसकी क्या सहायता कर सकते हैं। यह पुत्र, यह धन, समय क्या दुख मिटा सकेंगे तथा क्या सुख दे सकेंगे। इसी धर्म देशना का अंत में सुनते सुनते वहाँ के आए हुए 84,000 प्राणियों को इस धम्म देशना का लाभ हुआ और विशिष्ट साधकों के लिए यह धम्म देशना बहुत सार्थक हुई। तो ये छोटी सी आनंद सृष्टि की कथा है। तो इसके बारे में कोई किसी का प्रश्न है तो आप पूछ सकते हो, फिर आप मैत्री भी करना है तो ज्ञानज्योत बंटी जी के मैत्री करेंगे। इसके बारे में कोई प्रश्न है तो पूछे। है कोणाला समजली नाही अशी काही कथा आहे का? मराठीत सांगावं लागेल? समजले? थोडी सारांश रूपात मराठीमध्ये सांगा ना. बरं, सोपी आहे, हे काय अवघड नाही आहे. बघा, एक तथागत भगवान बुद्धाने ही धम्मदेशना श्रावस्तीच्या मध्ये साधना करते वेळेस नाही का आनंद श्रेष्ठी नावाचा एक 40 करोडची संपत्तीवाला धनवान व्यक्ती असतो. इतका धन असते, पण धनाच्या प्रती त्याची आसक्ती इतकी असते, आपले जेवढे नातेवाईक आहेत, पती पत्नी हे ते आहेत, सर्व जे कोणी आहेत त्यांना बोलून नेहमी सांगायचे, अरे बघा 40 करोडची संपत्ती आहे, हे समाप्त नाही झाली पाहिजे, धन आपण जास्त कमावलं पाहिजे, कोणाला दान दिलं नसलं पाहिजे, कोणाला 1 रुपया 1 कौडी दिली तर एक करत करत आपलं धन सर्व समाप्त होईल आणि पुन्हा नंतर नाही का धनहीन झाल्याच्या नंतर आपला काही हे नाही आहे, धन आपण जास्त कमावलं पाहिजे. पण कोणाला दान द्यायची त्याची चित्तामध्ये चेतनाच नव्हती आहे. आणि तो नाही का एवढं होतं तर 5 महानिध्या, मग कोणाला प्रपंचातल्या लोकांना बोलवायचा आणि तोच वारंवार सांगायचा 15 दिवसानं हे एवढं 40 करोडची संपत्ती आहे, अजून गेला वाढवा या संपत्तीला, पण कोणाला खर्च करू नका, कोणी आले तरी त्यांना जास्त धन द्यायचं नाही आहे, 1 रुपयासुद्धा खर्च करायचा नाही आहे, हे कमवत राहायचं. तर हे करत करत 5 अशा महानद्या असतात.
की ते नाही का त्यानं नाही का लपून ठेवले. पहिला खजाना नाही का सोन्याचे नाणे होते जमिनीत लोक पुरून ठेवायचे पहिले काय आहे ते. आणि त्यानं आपले कमरे होते असे 4 कमरे होते. ज्या कमऱ्यामध्ये तो राहता असतो तर त्याच कमऱ्यामध्ये नाही का ते त्याने नाही का जमिनीच्या आतमध्ये ठेवलेले होते. आणि गावातल्या सर्व लोकांना माहीत होतं ते की इतकं धनसंपत्ती आहे हे आहे याच्याकडे. पण कोणाला 1 रुपया मागितलं तर 1 रुपया दान देत नाही. कोणाला भिक्षू कोणी जाऊ कोणालाच काही तो 1 रुपया दान द्यायचा नाही आणि कमावत राहायचा. तर या कारणानं एक वेळेस काय होते की इतका कंजूस राहतो तो. मग काही काळानं तर शेवटी प्रत्येकाला मरण येते, तसं यालाही मरण येते. मरण आल्याच्या नंतर एक चांडाल नावाच्या बाई असते जे गरीब असतात बिचारे कामधंदा करतात आणि बस आपलं उदरपोषण करतात. तिच्या कोकमध्ये याचा प्रतिसंधी होते तर इतका कुरूप जन्मतो. पिसास असा कुरूप की पाहू वाटत नाही त्याच्याकडं. त्या इतका कुरूप जन्मतो की कारण तर पुन्हा जमलं तर आता माय काय करणार. किती विकास असले तर शेवटी काय असते मायला किती ते मुलगा जर असला तर प्रियच असतो. पिसाचा असू द्या किसी कुरूप असू द्या कसंही असू द्या तर तो त्याला कसं बी लहानाचं मोठं करतो. तर लोक बी त्यांचा तिरस्कार करतात अगोदर. जसं हे गर्भामध्ये प्रवेश केला की लोकांना काम लागत नाही काही नाही. मग 2000 लोकांचे 1000 पुन्हा नंतर 500 असे करत नाही का तिथपर्यंत येतात आणि तिला नाही का सेपरेट काढतात. तर तिला खायचे पण वांदे होतात की कोणी नाही त्यांना भीकसुद्धा देत नाही. इतकी परिस्थिती नाजूक होती. कसंही भीक आपलं इकडं तिकडं मागून नाही का ते आपलं उदरपोषण करते, त्याला लहानाचं मोठं करते. आणि नंतर मग मोठं झालं जर असं की त्याला सांगते बघ म्हणते तुझ्यामुळं आम्ही एवढं दुःख झेललं म्हणले आम्हाला काही खायला भेटत नाही काय नाही. तू एक कटोरी उचल आणि इकडे लोक नाही का भीक मागतात तिथं तू भीक मागायला जाय आणि तू स्वतःचं उदरपोषण कर. काय करायचं तू आता आमच्यामध्ये येऊ नको कारण तुझ्यामुळं आम्हाला काय खायला भेटत नाही. आपण मराठीत म्हणतो ना पनोती आहे. हे माणूस पनोती आहे आल्याच्या नंतर सगळे कामं होत नाही काही नाही. तसा हे फार पनोतीवाला माणूस इतका. तर तो घेऊन जातो कटोरे दिल्याच्या नंतर सरळ तो आनंद श्रेष्ठीचा त्याचा जो मुलगा राहतो त्याच्या एकदम नाही का जिथं त्यानं धन ठेवलेलं आहे त्या घरात जाऊन बसता त्या जिथं जे आरामशे असते त्याचं बसायचं आसन त्याच्यावर जाऊन बसतो. लोक मग हे बघतात अरे कोण आलं आणि दिसायला इतका कुरूप. सगळे म्हणतात त्याला मारतात कचऱ्याच्या ढेरावर नाही का त्याला फेकून देतात. भगवान बुद्धांना आनंद नाही का तिकडून यायलेले असतात. तर मग तिथून नाही का चर्चा होते काय झालं काय नाही. आणि भगवान बुद्ध सांगतात त्याला बोलवतात त्याच्या मुलाला आनंद श्रेष्ठीच्या आणि सांगतात याला मारू नको कारण हे तुझ्या अगोदरच्या जन्मातला हा तुझा बाप आहे. तर ते म्हणते माझा बाप आहे. मग सगळे लोक जमतात तिथे म्हणतात तसं कसं होईल आता याचा बाप हे आहे याचं कसं सिद्ध करायचं. तर ते तर लोकांना आनंदाला माहीत असते आणि ते यांना लोकांना सर्व लोकांना माहीत असते की हा इतका कंजूस माणूस आहे आणि याच्याकडे भरपूर धन आहे. तर फक्त या नका 5 अशा महान जे महानिधिया म्हणतात मोठमोठे असे हे केलेले तर त्यांना जमिनीमध्ये पुरून ठेवलेले असतात आणि ते कोण्या रूममध्ये ठेवले ते कोणाला माहीत नसते. फक्त त्यालाच माहीत असते मुलालाही सांगत नाही. तर मग तो म्हणते बघ त्याला नाव देतात. भगवान बुद्ध विचारतात म्हणतात इथं हे इतका श्रीमंत आहे सर्वांना माहीत आहे पण यानं धन कुठं ठेवले तर तुला माहीत आहे का. ते म्हणे नाही कारण कुठं ठेवले तर आम्हाला काही सांगितलं नाही काही नाही. तर मग त्याला सांगतात की बघ तुझ्या मुलाला सांग तू धन कुठं ठेवलं आहे. मग सगळ्या माणसाला इथे घेऊन जातात. मग ते जाऊ ते रूममध्ये राहतो तिथली ती जमीन खोदायला लावतात आणि तिथं नाही का तेवढं ते धन असते तर ते त्यांना मिळते. तर मग सर्व लोकांचा मग त्यांच्यावर विश्वास होतो. आणि भगवान बुद्ध पुन्हा नंतर सांगतात की बघा म्हणतात जो व्यक्ती दान कर्म असून करत नाही तर एक तर नाही का अशा पद्धतीचे त्याचे पुन्हा नंतर प्रतिसंधी होते. इतका क्रूप जन्मतो तो. आणि जो व्यक्ती दान देतो तो दिसायला सुंदर असतो आणि हे राहतो. आणि जसं दान देईल तशी आपली पुन्हा नंतर धनसंपत्ती वाढत राहते. या जन्मामध्ये आपल्या काही पुण्यकर्मामुळे आपल्याला धनसंपत्ती लाभ होतो या जन्मामध्ये. पण पुढं जर आपल्याला हे करायचं असेल जीवन जर हे करायचं असेल पुढं कारण प्रतिसंधी तर होणार कुठं ना कुठं तर जन्म होणार. तर चांगले पुण्यकर्म केले तर दान हे सर्वात मोठं आहे. दान आपल्याला दुर्गतीला जाऊ देत नाही. दान हे आपल्याला सुगतीकडे नेते म्हणून दान करायला पाहिजे. भगवान बुद्ध हेच दानाचा उपदेश देतात. तिथल्या लोकांना 84,000 लोकांना याचा फायदा होतो. तर 84,000 लोक नाही का स्वर्तापण होते कोणी सद्गामी होते कोणी अनागामी होते आणि कोणी तर नाही का या उपदेश ऐकल्याच्यानंतर उदयवेच्या पडी बहुत लोकांना 84,000 लोकांना लाभ होतो. तर अशी छोटीशी आनंदची कथा आहे. तर याला म्हणतात पुत्तामती धन्नामती. पुत्र आपण म्हणतो ना हे मेरा पुत्र हे मेरा पुत्री हे मेरा पुत्र हे माझं धन. आपण असं करतच जातो आणि तो अहमभावना नाही का एक वेळेस मृत्यूला प्राप्त होतो. आपल्याला मरता आलं पाहिजे याच्यासाठी आपण साधना करतो. सगळेजण मरतात पण विपश्यना करणारा व्यक्ती ध्यान करणारा व्यक्तीचा आपल्या दुसऱ्याचा आपल्यामध्ये फरक आहे. आपण मरतो तर स्वीकार करत मरायचं जसं आपण आनापान करतो. मृत्यू येते
भयभीत व्हायचं नाही. भयभीत झालं तर आपली दुर्गती होते. तर भयभीत न होण्यासाठी अर्धा तास ध्यान आहे. जसं आहे तसं त्या परिस्थितीत राहा. जसं आहे तसं त्या परिस्थितीत राहा. कमीत कमी आपण जितका प्रॅक्टिस करील, जेवढं आयुष्य आहे तेवढं, तर मरते वेळेस नाही का हीच आपली नाही का साधना जागते आणि नंतर नाही का आपल्याला सद्गती होते आपली. तर आपण नाही का दुर्गतीला जात नाही. एक तर मनुष्यलोक, देवलोक कुठे प्रतिसंधी घ्यायची, त्या चित्ताचं जसं चित्तावरती जागेल त्या पद्धतीनं प्रतिसंधी होते. तर असं ही छोटीशी कथा आहे. अजून कोणाला समजली सर्वांना? हो बनते. ठीक आहे, हो बनतेजी. साधू साधू साधू. ठीक आहे. साधू 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 चला साधू साधू. चला आपण थोडी मैत्री करूया. साधू साधू साधू. सर्वांनी 1 मिनिट ध्यानाला बसा. जे कोणी विपश्यी साधक असतील, साधना करणारे असतील, ज्यांचं सतीपठ्ठाण झालेलं असेल, कोणाचं 2-3 शिबिर झालेलं असेल तर त्यांनी आनापानसतीचा अभ्यास करायचा. जे कोणी चांगले सिनियर साधक असतील तर त्यांनी ब्रह्मांडाजवळ उदयवेला जाण्याचं. कोणी त्याच्यापेक्षा पुढं असेल तर अनुलोम प्रतिलोमावर ध्यान करायचं. जसे जसा व्यक्ती जो असेल ज्या क्षेत्रामध्ये, तर तन मन धन एकाग्र करून आपण ज्ञानज्योतवंतीजींना मैत्री करूया. शांत चित्तानं, सजग चित्तानं सारं लक्ष श्वासाकडे. कोणी व्यक्ती ब्रह्मांडाचा अभ्यास करा तर ब्रह्मविहारावर, तर त्या टाळूवर मन एकाग्र करायचं आणि त्याला उदयवेळी जाणायचा. खूप सजग, खूप सचेत, खूप सावधान. अनंत करुणायत भगवान बुद्ध की, जिन्होंने असीम प्रयत्न करके जो बोधि प्राप्त की, उस बोधि बल से, उनके तेज प्रताप से मैंने जो कुछ वर्षावास में पुण्य अर्जित किया है, इस पुण्य के बल से आज हमारे गुरुदेव जो हॉस्पिटल में हैं, उनको हम मैत्री करते हैं, कामना करते हैं कि इस पुण्य से बल से उनका मंगल हो, कल्याण हो, मंगल हो, कल्याण हो, मंगल हो, कल्याण हो. अनंत करुणा आहे भगवान बुद्ध की, ज्यांनी असीम प्रयत्न करून जे बोधी प्राप्त केली, त्या बोधी बलानं, त्यांच्या तेज प्रतापानं जे काय मी आत्पुण्य अर्जित केलेलं आहे, जे काय मी शील पालन केलेलं आहे, समाधीचा अभ्यास केलेला आहे, प्रज्ञाचा अभ्यास केलेला आहे, याच्या बलाने भगवान बुद्धाच्या तेज प्रतापाने मी जे काही पुण्य अर्जित केलेलं आहे, पुण्याच्या बलाने आजचं हे सारं पुण्य आम्ही जे आजारी मोठे भंते जे आहेत, गुरुभंते जे आहेत, ज्ञानज्योत भंतेजींना आम्ही पुण्य अर्जित करतो. या पुण्याच्या बलानं त्यांचं मंगल हो, कल्याण हो, मंगल हो, कल्याण हो, सुखी हो, मंगल हो, कल्याण हो, सुखी हो. अनंत करुणा है भगवान बुद्ध की, जिन्होंने असीम प्रयत्न करके जो बोधि प्राप्त की है, उस बोधि बल से, उनके तेज प्रताप से मैंने जो कुछ पुण्य अर्जित किया है इस वर्षावास में 1 महीने में, उस पुण्य के बल से और भगवान बुद्ध के तेज प्रताप से इस पुण्य में मेरे माता पिता भाई बहन जितने भी मेरे परिवार के लोग हैं, सभी लोग इस पुण्य में सहभागी हो और अपना अपना पुण्य वितरण करें. इस पुण्य के बल से ज्ञानज्योत भंते जी जो आचार्य है उनको सुख मिले, कल्याण हो, मंगल हो, उनका कल्याण हो, मंगल हो, कल्याण हो, मंगल हो. अनंत करुणा आहे भगवान बुद्धांची, ज्यांनी असीम प्रयत्न करून जे बोधी प्राप्त केली, त्या बोधी बलानं, त्यांच्या तेज प्रतापानं जे काय मी पुण्य अर्जित केलेलं आहे, या पुण्याच्या बलानं, भगवान बुद्धाच्या तेज प्रतापानं माझ्या या पुण्यामध्ये सर्वजण सहभागी हो. आई वडील बहीण भाऊ नाते गोते संबंधी सर्व लोक आणि सर्व लोक आपले आपले पुण्य वितरण करें. या पुण्याच्या बलानं जे भंते जे आजारी आहेत
त्यांना या आजारातून लवकर सुटका हो, सुखी हो, मंगल हो, कल्याण हो, सुखी हो, मंगल हो, कल्याण हो, सुखी हो, मंगल हो, कल्याण हो. अनंत करुणा आहे तथागत भगवान बुद्धांची. ज्यांनी असीम प्रयत्न करून जे बोधी प्राप्त केले, त्या बोधिबलानं, त्यांच्या तेज प्रतापानं, मी जे काही पुण्य अर्जित केले आहे, पुण्याच्या बलानं सारे प्राणी या पुण्यामध्ये सहभागी हो. जमिनीवर राहणारे प्राणी, आकाशात राहणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी, दिसणारे प्राणी, न दिसणारे प्राणी, जवळचे प्राणी, दूरचे प्राणी, सारे प्राणी माझ्या पुण्याबलानं तथागताच्या तेज प्रतापानं सुखी हो, मंगल हो, सुखी हो, मंगल हो, सुखी हो, मंगल हो. सर्व प्राणी आपलं आपलं पुण्यवितरण करून आज जे म्हणते जे आजारी आहेत त्या आजारातून त्यांची सुटका हो, त्यांचं मंगल हो, कल्याण हो, मंगल हो, कल्याण हो. अनंत करुणा है भगवान बुद्ध की, जिन्होंने असीम प्रयत्न करके जो बोधि प्राप्त की, उस बोधि बल से, उनके तेज प्रताप से मैंने जो कुछ आज पुण्य अर्जित किया है, इस पुण्य से बल से, भगवान बुद्ध के तेज प्रताप से सारे प्राणी सुखी हो. जल के, थल के, गगन के, दृश्य अदृश्य सारे प्राणी इस पुण्य में सहभागी हो और अपना अपना पुण्य वितरण करें. जो बनते आचार्य हैं उनको इस सारे पुण्य का लाभ हो, सुखी हो, मंगल हो, कल्याण हो, सुखी हो, मंगल हो, कल्याण हो, सुखी हो, मंगल हो, कल्याण हो. नमन करूं गुरुदेव को, चरणन शीस नवा, धम्म रतन ऐसा दिया, पाप समीप न आय. ऐसा चखाया धम्म रस, विषयन रसन लुभा, धम्म सार ऐसा दिया, छिलके दिए छुड़ाय. रोम रोम कीर्तग हुआ, ऋण न चुकाया जाए. जीव जीवन धम्म का, दुखियन की सेवा करूं, यही उचित उपाय. इस सेवा के पुण्य से भला सभी का हो. जो जो आए तप करने, सबका मंगल हो. सबका मंगल हो. सबका मंगल हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब